गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू जवळकर्स इंग्लिश अकॅडमी. आज आपण इंडियन वेवर्स या कवितेचा अभ्यास करणार आहोत. वी आर गोइंग टू लर्न द पोयम इंडियन वेवर्स रिटन बाय सरोजिनी नायडू. Indian Weavers is short poem where the poet talks about 3 types of garments that weavers weave at 3 particular times of a day. 3 दिवसाच्या 3 स्थितीमध्ये 3 प्रकारचे विणणाऱ्या कपड्याचे वर्णन या कवितेमध्ये केलेले आहे. Each stanza of poem represent the 3 important events of human life: birth, childhood, adulthood, young, and death, old. ते माणसाच्या जीवनातील 3 स्थितीचे वर्णन करते: बालपण, तारुण्य आणि मरण. अशी एक सुंदर कविता आहे, ती आता आपण पाहू. इंडियन वेवर्स. चला आपण सुरू करू. वेवर्स वेविंग ॲट ब्रेक ऑफ डे. ब्रेक ऑफ डे, बिगिनिंग ऑफ डे. At dawn, break of day. Why do you weave a garment so gay, blue as the wings of halcyon wild? We weave the robes of newborn child. पहिल्या कडव्यात कवी विचारतो की पहाटेचे कपडे ते का विणत आहेत, जे खूपच सुंदर आणि मोहक आहेत. ते कपडे हेलियन्स या पक्षासारखे निळे आहेत. ते हेलियन्स हे पक्षाचे नाव आहे. एका पक्षाचे नाव आहे. तो किंगफिशर या पक्षाचे नाव आहेत. किंगफिशरचे पंख चमकदार आणि निळ्या रंगाचे असतात. याच्या व्यतिरिक्त निळा रंग देखील निष्ठेचे प्रतीक आहे. अशा प्रकारे निळा रंग एखाद्या सुंदर मौल्यवान म्हणून ह्याच्या या ठिकाणी दर्शविले आहे. वेवर्स वेविंग ॲट द ब्रेक ऑफ डे. वाय डू यू वेव द गारमेंट्स. कवी प्रश्न करतात, वाय डू यू वेव द गारमेंट सो गे. अशा रीतीनं त्याला उत्तर देतात, द वेवर्स रोब्स द न्यू गारमेंट्स फॉर न्यू बॉर्न चाइल्ड. मग भारतीय विणकर उत्तर देतात की आम्ही नवजात मुलांचे कपडे विणतो आहे. म्हणजेच ते नुकत्याच जगात आलेल्या तरुणासाठी कपडे विणतात. या कडव्यात मानवी जीवनाच्या पहिल्या टप्प्याचे वर्णन केले आहे व मानवी जीवनाचे पहिल्या टप्प्याचे वर्णन करण्यासाठी अनेक प्रतिमा वापरल्या आहेत. ब्रेक ऑफ डे, पहाट, हा पहिला टप्पा आहे दिवसाचा सुद्धा. तो ताजेपणा आणि सौंदर्याने भरलेला असतो. तर दुसरं कडवं बघू आपण. वेवर्स वेविंग ॲट फॉल ऑफ नाईट. वाय डू यू वेव द गारमेंट सो ब्राईट लाईक द प्ल्युम्स ऑफ पिकॉक पर्पल अँड ग्रीन. वी वेव द मॅरेज व्हील्स ऑफ द क्वीन. दुसऱ्या कडव्यात कवी पुन्हा भारतीय विणकरांना भेटतो. यावेळी तो संध्याकाळचा संदर्भ देतो, जेव्हा सूर्यास्त होतो आणि अंधार मार्ग मोकळा होतो. शिवाय ही अशी वेळ आहे की ज्या दरम्यान बहुतेक भारतीय विवाह होतात. कवी विणकरांना प्रश्न विचारतात की ते मोऱ्यांच्या पिसासारखे जांभळ्या व हिरव्या रंगाचे तेजस्वी वस्त्र का विणतात. वाय डू यू वेव द गारमेंट सो ब्राईट, तेजस्वी, लाईक प्ल्युम्स ऑफ पिकॉक अँड पर्पल ग्रीन. ते विचारतात मोरांच्या पिसासारखे जांभळ्या व हिरव्या रंगाचे कपडे ते का विणतात. अशा प्रकारे दुसऱ्या शब्दात जीवनाच्या प्रौढ अवस्थेचा उल्लेख होतो. या ठिकाणी प्रौढ अवस्था आहे, दुसरी स्टेज, माणसाची दुसरी स्टेज, याचे वर्णन आहे. या अवस्थेत मानव खूप सक्रिय असतो. ते एकमेकावर प्रेम करतात, लग्न करतात आणि या चांगल्या समृद्ध जीवनाच्या शोधात असतात. जांभळा आणि हिरवा हे दुःख आणि आनंदाचे प्रतीक आहेत किंवा प्रौढ अवस्थेत संघर्ष आणि सहजतेचे प्रतीक आहेत. संघर्ष असतो आणि सहजता असते.
आणि जीवनातील चढउतारांचे हे सर्व रंग प्रौढत्वाला उजळ करतात. आता माणसाची तिसरी स्टेज आहे. वेव्हर्स आर वेविंग सोलमन अँड स्टील. व्हॉट डू यू वेव इन द मूनलाईट चिल. व्हाईट ॲज फिदर, व्हाईट ॲज क्लाउड. वी वेव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. किती सुंदर कडवं आहे. शेवटच्या कडव्यात कवीला विणकर गंभीर दिसतात आणि ते अत्यंत दुःखी, शोकाकुल आणि शांत आहेत. ते चांदण्याच्या थंडीत म्हणजे रात्रीच्या मृतावस्थेत पिसासारखे पांढरे व ढगासारखे पांढरे कपडे विणतात. कवी शेवटच्या कडव्यात विचारतो, ते अशा गंभीर, शांत, शोकाकुल परिस्थितीत काय विणत आहेत. तेव्हा विणकर उत्तर देतात की आम्ही मृत व्यक्तीसाठी कफन विणत आहोत. वी वेव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. कफन विणत आहोत. अशा प्रकारे तिन्ही आणि शेवटचा टप्पा म्हणजे मृत्यू, जो पांढरा रंग किंवा पंखासारखा भावनाहीन आणि निर्जीव आहे, अशा रीतीने जीवन, आनंद, आशा इत्यादीचा शेवट दुःखाने होतो. अशी सुंदर कविता आहे जी सरोजिनी नायडू या कवीने लिहिलेली आहे. ओके, बाय. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय.